पोलीस आयुक्त संदीप कर्णी, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत, पंचवटी विभाग शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना सूचना आणि मार्गदर्शन केलेले होते। त्याप्रमाणे आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हे शोध पथक आणून गुन्हा उघडकीस आणला। यामध्ये गुन्ह्यातील फिर्यादी भास्कर शिवाजी वारुंगसे, वय वर्ष 35, राहणार बेलगाव तराळे, तालुका इगतपुरी यांनी फिर्याद दिली की दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 ते 6 वाजेच्या दरम्यान सरस्वती नगर बळी मंदिर आडगाव शिवार नाशिक येथील असलेल्या गोडाऊनमधून एकूण 43,000 रुपये किमतीच्या आणि वर्णाचा मुद्देमाल चोरी गेल्याबाबत आडगाव पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली होती। या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार इम्रान नजीर शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमाल हा संशयित इसम प्रदीप नेहरे, मोहन साठे, आकाश खंडारे हे विक्री करण्यासाठी बळी मंदिर परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यामुळे या भागामध्ये जाऊन सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। तर चोरी केलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केला असून यामध्ये 60,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा, 30,000 रुपये किमतीच्या RMC फ्लॅटच्या 6 बॅटऱ्या, 5,000 रुपये किमतीचे 4 कॉट्स, 3,000 रुपये किमतीच्या स्वयंपाक करण्याच्या शेगड्या, 5,000 रुपये किमतीचे लोखंडी भंगार असे एकूण 1,03,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल गोंडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार मनोज परदेशी, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, दीपक भुजबळ यांनी केली आहे। पोलीस स्टेशन आडगावला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 9/2026 दाखल झालेला होता। यामध्ये फिर्यादी भास्कर वारुंगसे म्हणून होते। त्यांच्या गोडाऊनमधून काही 6 बॅटऱ्या, 4 कॉट, काही स्वयंपाकाच्या शेगड्या आणि इतर लोखंडी वस्तू चोरीला गेल्या होत्या। तसेच एक मोटरसायकल स्प्लेंडर कंपनीची या वस्तू चोरीला गेल्या होत्या। या अनुषंगाने आपल्याकडे 8 जानेवारीला गुन्हा दाखल होता। आपल्या DB पथकाने API जगदाळे तसेच हवालदार वाघ यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आणि 3 आरोपींना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून चोरीला गेलेला हा सगळा मुद्देमाल वाहनासह, मोटरसायकलसह एकूण 1,03,000 रुपयांचा हस्तगत केलेला आहे आणि आम्ही आज त्या आरोपींना माननीय कोर्टासमोर हजर करणार आहोत। पुढील इतर गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास सुरू आहे।